नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड ट्रेड संदाता. आज आपण प्लेट लॅब जॉईंट याविषयी माहिती जाणून घेऊ. प्लेट लॅब जॉईंट तयार करण्यासाठी आपल्याला MS फ्लॅटची आवश्यकता आहे. तर ते आपण त्याची माहिती जाणून घेऊया. सर, आपण 50 बाय 10 150 mm दोन नग आपण कट केलेले आहेत. आता सर्वप्रथम आपण आर्क वेल्डिंग मशीन या ठिकाणी चालू करूया. तर ही आर्क वेल्डिंग मशीन आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. आर्क वेल्डिंग मशीनला या ठिकाणी लो आणि हाय करंटची सेटिंग या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आपण सर्वसाधारण आर्क वेल्डिंग आता करंट आपण हाय या ठिकाणी करणार आहोत. हाय म्हणजे वाढवणे त्या ठिकाणी. तर साधारण आपल्याला 160 ते 170 पर्यंत हा करंट सेट करायचा आहे. मग करंट सेट केल्यानंतर आपण या ठिकाणी आर्थिंग या ठिकाणी लावून घेत आहोत. आर्थिंग प्रॉपर लावून घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला हा आहे इलेक्ट्रॉड होल्डर. हा काय आहे इलेक्ट्रॉड होल्डर. त्या इलेक्ट्रॉड होल्डरच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी काय करायची वेल्डिंग करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा इलेक्ट्रॉड वापरायचा आहे. इलेक्ट्रॉडवरती हे जे आवरण आहे याला फ्लक्स असं संबोधलं जातं. काय फ्लक्स. आणि या ठिकाणी जे दाखवलेलं आहे याला स्टब एंड असं म्हटलं जातं. आपण सर्वप्रथम या ठिकाणी आता इलेक्ट्रॉड सेट करूया. इलेक्ट्रॉड सेट केल्यानंतर आर्थिंग प्रॉपर बसली का नाही याची आपण चेक करणार आहोत. की आर्थिंग प्रॉपर त्या ठिकाणी बसली का नाही. तर अशा पद्धतीनं आपण आर्थिंग पूर्ण बसली का नाही हे आपण आता चेक करत आहोत. यानंतर आपण सेफ्टी ॲप्रॉन घातलेले आहे. त्याच्यानंतर जे आहे हाताच्या सुरक्षेसाठी आपण हँडग्लोव्हचा वापर करणार आहोत. हँडग्लोव्हचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हँड स्क्रीन घ्यायची आहे. हँड स्क्रीन यासाठी घ्यायची आहे की आपण वेल्डिंग करता वेळेस त्याच्यामधून जो धूर वगैरे निघणार आहे त्याच्यापासून अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या चेहऱ्याच्या संरक्षणासाठी ह्या हँडस्क्रीनचा वापर करायचा. ट्रायस्क्युअरच्या सहाय्याने आपण या ठिकाणी आता सेंटर काढून घेऊया. आता हे सेंटर काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या दोन प्लेट जी आहे तर या दोन्ही प्लेट या ठिकाणी ठेवायच्या आहेत. MS प्लेट आणि एकावरती ठेवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं आपण या सेट करून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण आता वेल्डिंगला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी हँड स्क्रीन घेतलेली आहे आणि होल्डरच्या साईडने आपण वेल्डिंगची सुरुवात करत आहोत. त्या ठिकाणी दोन्ही साईडला आपल्याला स्पॉट मारून घ्यायचे आहे. तरी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॅब जॉईंटला वेल्डिंग करत आहोत. वेल्डिंग या ठिकाणी होत आहेत आणि स्पॅटर बाहेर उडत आहेत. या ठिकाणी लॅब जॉईंटची या ठिकाणी वेल्डिंग पूर्ण झालेली आहे आणि आपण आता हा जॉब ॲन्युअलवर घेऊन जात आहोत. या ठिकाणी आपण याच्यावरती जो फ्लक्स आलेला आहे तो फ्लक्स आपण चिपिंग हॅमरच्या सहाय्याने काढून घेत आहोत. या ठिकाणी आपण वायर ब्रशच्या सहाय्याने जॉबची क्लिनिंग करत आहोत. क्लिनिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं आपला हा लॅब जॉईंट तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं हा आपला लॅब जॉईंट तयार झालेला आहे आर्क वेल्डिंगच्या सहाय्याने. धन्यवाद.